पालक पनीर. ढाब्यावर जेवण म्हटलं की सगळ्यात जास्त ऑर्डर केल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी एक म्हणजे पालक पनीर. पण हीच पालक पनीर ज्यावेळेस आपण घरी बनवतो तिला मात्र ढाब्यासारखी चव अजिबात येत नाही. तर असं का होतं हे जर समजून घ्यायचं असेल ना तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. आज आपण ढाब्याच्या काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स वापरून अगदी मजेदार आणि चटपटीत असा पालक पनीर मसाला तयार केला आहे. नमस्कार मंडळी, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग वेळ न घालवता आपण या अगदी मजेदार आणि सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी पालकाची एक जुडी घेतलेली आहे आणि तिला अगदी छानपैकी धुवून पुसून घेतलेलं आहे. आता ही पालकाची जुडी आपल्याला गरम पाण्यात उकळत ठेवायची आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी घालणार आहे. आता ही पालक आणि कोथिंबीर आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी उकळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आपली पालक अगदी छानपैकी उकळलेली आहे. तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि ही पालक आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी जे पाणी उरलेलं आहे ते आपल्याला फेकायचं नाही, तर ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला हेच पाणी वापरायचं आहे. तर या ठिकाणी आपली पालक अगदी छानपैकी थंड झालेली आहे, तर ती आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. त्यासोबतच 7 ते 8 काजू आणि 2 चमचे मगज आपल्याला घालायचं आहे. आता याची छानशी पेस्ट आपण बनवून घ्यायची आहे. आता ही तयार झालेली पालकाची पेस्ट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता भाजीसाठी लागणारं पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. त्याबरोबरच 300 ग्रॅम पनीरचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत, तर ते आता पॅनमध्ये मी घालणार आहे. त्यासोबतच 7 ते 8 काजू आपल्याला घालायचे आहेत. पनीरचे काप आपल्याला 7 ते 8 मिनिटापर्यंत मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगाचे फ्राय करून घ्यायचे आहेत. 7 ते 8 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपलं पनीर दोन्हीही बाजूंनी अगदी छानपैकी गोल्डन ब्राऊन रंगाचं फ्राय झालं आहे. तर आता हे फ्राय झालेलं पनीर आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत. जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला 2 कांद्यांची पेस्ट, त्यासोबतच 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आता ही कांदे आणि आलं लसणाची पेस्ट आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर छानपैकी परतून घ्यायची आहे. बऱ्याच महिलांची नेहमी तक्रार असते की भाजी घरी बनवली की तिला ढाब्यासारखी टेस्ट अजिबात येत नाही. तर त्यामागे हेच सिक्रेट असतं की जी ग्रेव्ही आपण परततो तर ती परतताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि अगदी शांतपणे ती ग्रेव्ही आपल्याला परतायची आहे. तर या ठिकाणी 5 ते 7 मिनिटं होत आलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता कांद्याला मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे. तर आता या स्टेजला मी 4 टोमॅटोची प्युरी यामध्ये घालणार आहे. आता ही टोमॅटोची प्युरीसुद्धा आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर मस्तपैकी परतून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की टोमॅटोची प्युरीसुद्धा या ठिकाणी छानपैकी परतल्या गेलेली आहे. आता जी पालकाची पेस्ट आपण करून ठेवलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर पालकाची पेस्टसुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे. पालक आपण ऑलरेडी उकळून घेतलेला आहे, त्यामुळे त्याला जास्त शिजवण्याची आवश्यकता नाही. तर या ठिकाणी साधारणतः 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. अगदी ढाबा स्टाईल अशी ग्रेव्ही या ठिकाणी तयार झालेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 ते 1.5 चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये छानपैकी मिक्स झालेले आहेत. तर पालक उकळताना आता जे पाणी आपण साईडला काढून ठेवलेलं होतं त्यामधले 1 कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर ग्रेव्ही पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायची आहे आणि 3 ते 4 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. आता ग्रेव्हीमध्ये मी 4 चमचे फ्रेश क्रीम घालणार आहे. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर घरातली साय घातली तरीसुद्धा चालते. तर फ्रेश क्रीम घातल्यानंतर ग्रेव्ही आपल्याला पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. आता यावर मी 1 चमचा कसुरी मेथी घालणार आहे. कसुरी मेथी घातल्यानंतर लगेचच आपण जे पनीर फ्राय करून ठेवलेलं होतं ते आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये ॲड करायचं आहे. त्यासोबतच जे काजू आपण फ्राय करून ठेवलेले होते ते सुद्धा मी ग्रेव्हीमध्ये घालणार आहे.
तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अगदी जबरदस्त असा ढाबा स्टाईल पालक पनीर मसाला बनून तयार झालेला आहे। भाजीला अगदी जबरदस्त रंग आणि टेक्स्चर या ठिकाणी आलेला आहे। तर ही भाजी आता आपण आपल्या स्टाईलने सर्व करणार आहोत। तर मंडळी, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि अगदी हॅपी रहा।